सर्वांचं स्वागत आहे बुधवारच्या सकाळच्या बायबल स्टडीमध्ये। सप्ताहाची ही जी बायबल स्टडी असते त्याने आम्हाला फार प्रेरणा मिळते आणि संपूर्ण सप्ताहभर आम्हाला त्यावरती मननचिंतन करायला, त्याचं अध्ययन करायला पुष्कळ वेळ असा मिळतो। यासाठी मी परमेश्वराला धन्यवाद देतो। एसी चर्च नंदुरबार, दुधाळे शिवार आणि शहारोनच्या वतीने हा अभ्यासक्रम आपल्या सगळ्यांसाठी सुरू केलेला असताना मंडळीच्या वतीने मी आपलं स्वागत करतो। या अध्ययनासाठी आदरणीय डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब हे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या भाषेमध्ये समजून सांगत असताना प्रभुदेव त्यांना आपली कृपा आणि अनुग्रह देव। आपण पौलाची पत्रे यावरती अध्ययन करत आहोत आणि आज आपण इफिस्करास पत्र हे बघणार आहोत। यासाठी आपण आपलं पवित्र शास्त्र, आपली नोंदवही आणि जर आपल्याला रायटिंग पॅड हवं असेल तर ते आपण आपल्यासमोर घ्यावं। जे ऑनलाईन बघत आहे कृपा करून आपण या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर ठेवा आणि सोबतच जर आपल्याला ह्याच्या नोंदी हव्या असतील तर आपण वैयक्तिक रीतीने आम्हाला फोन करा। प्रार्थना करूया। आमच्या दयाळू प्रभू, आम्ही पुन्हा एक वार शक्ती आणि बळ मागतो व या सुदीन दिवसाची सुरुवात तुझ्या गोड आणि समुद्र नावाने करतो। आजच्या ह्या दिवसाला दे बापा, आम्ही इफिस्करास पत्र याचं मननचिंतन करून आजच्या दिवसाची सुरुवात करीत आहोत। आम्ही डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेबांसाठी आभार मानित प्रार्थना करतो की त्यांच्याकडून येणारं हे अध्ययन आम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादाचं कर बोलण्यासाठी लागणारी शक्ती दे व यामागे असलेलं पुष्कळ असं वाचन आणि हे सर्व नोंदी घेऊन आमच्या समोर अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने मांडत असताना तू त्यांचं सहाय्य करता आणि मार्गदर्शकच आहो। पुन्हा एक वार दे बापा, तांत्रिक अडचणींपासून रक्षण करून आजचं होणारं अध्ययन आम्हा सगळ्यांच्या आध्यात्मिक वाढीसाठी उपयोगाचं असं होऊ दे व मंडळीची गरज त्याद्वारे भागवली जाऊ दे। सारा आदर मान महिमा प्रभू तुला मिळो। प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तू ऐक, आमेन। मी आपल्या सगळ्यांच्या वतीने डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेबांचं स्वागत करतो आणि पुढील वेळ मननचिंतनासाठी, अध्ययनासाठी त्यांच्या हाती देतो। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सगळ्यांना आम्ही सलाम सांगतो आणि देवाची कृपा व दया आपणावर असो। आपला तो सहाय्य करो आणि प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा याच्या ओळखीचा आत्मा आपल्याला तो देवो। त्याच्या कृपेत आणि सद्गुणात तो आपली वाढ करो आणि लवकरच त्याच्या मंडळीला घेण्यास येणारा, आपला वाट बघणारा आपला प्रभू येशू ख्रिस्त याचं अंतराळात येणं होईल तोपर्यंत तो आपल्या सर्वांना त्याच्या दयेमध्ये राखो, सुरक्षित राखो। आपली तो वाढ करो, आपला तो उपयोग करो, ही प्रार्थना करीत आजचं अध्ययन आपण प्रारंभ करणार आहोत। एसी चर्च नंदुरबार तर्फे पुन्हा एकदा मी रेव्हरंड ग्लॅडविन जयकर आपलं स्वागत करतो। हा अभ्यासक्रम पुन्हा आणि पुन्हा कोणत्या धर्तीवर आहे हे सांगणं आवश्यक आहे। याला आम्ही मंडळी केंद्रित ईश्वर विज्ञान प्रशाला किंवा शाळा असं म्हणतो आणि जे शिक्षण बायबल कॉलेजेसमध्ये किंवा सेमिनरीच्या स्तरावर दिलं जातं त्या स्तरावर मंडळीच्या लोकांना, म्हणजे मुख्यतः सेवकांना व वडील मंडळाला न्यावं यासाठी हा प्रयास मंडळीमध्ये एस एस चर्च नंदुरबारतर्फे डॉक्टर राजेश वळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालवत आहोत। आम्हाला आनंद वाटतो की आपण यामध्ये सहभागी होत आहात आणि त्याचा लाभ उचलत आहात। त्या सर्व तुमच्या परिश्रमाबद्दल देव तुम्हाला आशीर्वाद देव। आज सकाळी आपण इफिस्कराचं पत्र याकडे वळणार आहोत। आतापर्यंत आपण गलतीकराचं पत्र पाहिलं आणि हा फक्त गोषवारा आहेत किंवा प्रस्तावना आहे, तोंड ओळख आहे। आपण त्याच्या अतिशय महत्त्वाच्या ज्या ईश्वर वैज्ञानिक आहेत, तत्वज्ञानिक आहेत किंवा मंडळीविषयक काही विषय आहेत त्यांच्यामध्ये सखोल जात नाही। एक आपण त्याचं अवलोकन फक्त करतो आणि मग त्यानुसार एकतर आपल्या स्वतःच्या वैयक्तिक अभ्यासात, चिंतन मननात किंवा आपल्या सेवेमध्ये त्याच्यामध्ये आपण भर घालून अध्ययन करून त्याचा उपयोग आपण करू शकता। यासाठी हे आपल्याला देण्यात आलेलं आहे। काही त्यामध्ये जर आपल्याला मत निर्माण होतं, काही एखाद वेळेला समजत नसेल किंवा अधिक तुमच्याकडे काही माहिती असेल तर आपण त्याकडे लक्ष द्या आणि या एस एस चर्च नंदुरबारच्या या प्रसारित केलेल्या कार्यक्रमाच्या खाली
तुमचं मत तुम्ही थोडक्यामध्ये 1-2 वाक्यामध्ये सांगू शकता, तुम्ही मांडू शकता. मागील काही दिवसांमध्ये अनेकांनी आपल्या कार्यक्रमाच्या द्वारे घेतलेला आशीर्वाद कळवला. आम्ही त्या सर्वांचे आभार मानतो. देवाची कृपा झालीच पुढच्या वेळेस आमचे एक मित्र प्राध्यापक राजू किंवा शेखर भागवत जे परदेशामध्ये मिशनरी कार्य करतात किंवा सेवा करतात, त्यांची भेट आपल्याला ऑनलाईन आपण करावी असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी हे सर्व ऐकल्यावर त्यांनासुद्धा खूप आनंद झाला. आपल्याकडे नंदुरबारला ते काही वेळा येऊन गेले. 80च्या दरम्यान ते आले होते आणि नंतर ते मग कामात व्यस्त झाल्यामुळे ते इकडे काही पुन्हा येऊ शकलेले नाहीत. परंतु देवाची कृपा झाल्यास आपण राजू भागवत, आपण त्यांना म्हणतो रेव्हरंड शेखर भागवत, आपण त्यांचं झूमवर आपण त्यांच्याबरोबर सहभागिता करू. असे काही जण अजून आहेत ज्यांना वाटतं आपल्याशी संवाद साधावा. आम्ही सर्वांचं, अशा मोठ्या भावांचं या मंडळीमध्ये आम्ही स्वागत करतो. पुन्हा एकदा या अभ्यासाकडे वळताना आपल्या इफिस्कराच्या पत्राकडे आपण जाऊ आणि त्याच्याबद्दल थोडं पहिले विवरण घेऊ आणि काही मुद्दे आपल्यासमोर मी मांडीन. आपण त्याची हवी तर नोंद घेऊ शकता आणि त्याचा अभ्यास आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये करू शकता. मागच्या वेळेस गलती करायच्या पत्रामध्ये मी जे काही सांगितले त्यामध्ये तिथूनच मी पुढे इफिस्कराला सुरुवात करत आहे. पाऊल गलती करायच्या पत्रामध्ये 1 अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये तो असं म्हणतो की आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापांबद्दल स्वतःला दिले. मुक्तीचा जाहीरनामा जेव्हा तो देत होता तेव्हा त्याला या आधारावर ही घोषणा करावी लागली की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला या दुष्ट युगापासून सोडवावं म्हणून त्याने आपलं प्राणार्पण केलं, स्वतःला दिले. आणि मग त्याला धरून पुढे तो मग आपल्याला 5व्या अध्यायामध्ये म्हणतो, म्हणून तुम्ही या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे म्हणून त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. म्हणजे 2 बाजू तो सांगतो. एक बाजू आहे नियमशास्त्र, ज्याच्या कचाट्यात तुम्हाला ठेवलेलं आहे, जे तुम्ही कधी पूर्ण करू शकणार नाही. दुसरी बाजू त्या जुवाची खांद्यावर तुमच्या जे मानगुटीवर बसला आहे ते आहे म्हणजे तुमचं स्वतःचं पापमय जीवन किंवा देह स्वभाव, देहाचे कर्म. तुम्ही त्यांना जीवे मारू शकत नाही. म्हणजे पौल असं म्हणतो, ना तुम्ही नियमशास्त्राच्या कचाट्यातून सुटू शकता, ना तुम्ही देहाच्या बंधनातून सुटू शकता. मग असं जर आहे तर मग मुक्ती कोठून मिळेल, स्वातंत्र्य कोठून मिळेल? तो म्हणतो तुम्हाला हे स्वातंत्र्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मिळते. ते कसं? तर येशू ख्रिस्ताने स्वतः नियमशास्त्र पूर्ण केले आणि त्याने आपल्याला त्याच्यातून सोडविले. दुसरी गोष्ट, आपल्याला त्याने आपल्या स्वतःचं जीवन आणि आपलं आत्मबलिदान जे अतिपवित्र होतं, जे देवाला मान्य झालं, त्या बलिदानाने त्याने किंमत मोजली आणि आपल्याला या देहमयाच्या दास्यत्वातून त्याने सोडविलं. आता त्याच्यामध्ये जो कोणी येतो म्हणजे ख्रिस्तामध्ये, हा शब्द प्रयोग पौलाचा फार प्रसिद्ध आहे. ख्रिस्तामध्ये, येशू ख्रिस्तामध्ये, प्रभूमध्ये, वारंवार तो हा शब्द वापरतो. तर ख्रिस्तामध्ये तुम्हाला हे स्वातंत्र्य लाभते, कारण ख्रिस्ताने हे ओझं उचलून आपल्याला त्याच्यातून काय केलं आहे? मुक्त केलेलं आहे. मग ही मुक्ती मिळाल्यामुळे मुक्त झालेले लोक जे आहेत ते आता पवित्र जन म्हणून मंडळी स्वरूपी एका कुटुंबाचे सदस्य, घराचे सदस्य, शरीराचे अवयव बनलेले आहेत. आणि मग हे सांगण्याकरिता की मंडळी म्हणजे देवाची दैवी योजना आहे, तिचं दैवी स्थान आहे.
तिचे दैवी आशीर्वाद आहेत, तिचे दैवी भांडारं आहेत ऐश्वर्याने भरलेले, तिला दैवी सामर्थ्य आहे आणि तिला अनेक प्रकारे देवाने दैवी कृपादानांनी युक्त करून सजवून ठेवलेलं आहे. आणि मग याचं प्रतीक काय, हे कुठे दिसतं तर 6 घटक 5व्या आणि 6व्या अध्यायामध्ये तो देतो. ते घटक आपल्याला माहीत आहे. पहिला घटक आहे 6 पैकी म्हणजे जोडी जोडीने पत्नी आणि पती. हे सामर्थ्य, हे गौरव, हा पराक्रम, ही कृपा, ही दया, ही क्षमा कुठे दिसायला पाहिजे, कुटुंबामध्ये, पत्नीमध्ये, पतीमध्ये. ह्या दोघांचा एक नियम कोणता, प्रभूच्या अधीन राहणे. पुरुष ख्रिस्ताच्या अधीन, तर स्त्री पुरुषाच्या म्हणजे पतीच्या अधीन. अधीन असणे याचं मूळ बळस्थान कोणतं आहे, तर एकमेकावर प्रीती, हे त्याचं बळस्थान आहे. प्रीती नाही, एकमेकाच्या अधीन राहू शकत नाही. ना पत्नी पतीच्या अधीन राहाल, ना पती ख्रिस्ताच्या अधीन राहील. आणि ज्या मंडळीमध्ये मग हे प्रेम कमी होतं, तर ती मंडळी सुद्धा ख्रिस्ताच्या अधीन राहत नाही. म्हणजे अधीनत्व जे आहे ह्याचं सार प्रेम आहे. प्रेम नाही, अधीनत्व नाही. दुसरी जोडी तो सांगतो 3 आणि 4 म्हणजे 1-2 पत्नी पती, 3 आणि 4 आईबाप आणि मुले. याच्यामध्ये सुद्धा सल्ला तोच, मुलांना तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञा पाळा, म्हणजे अधीन राहा. मूळ काय त्याचं, परत प्रेम. ज्या मुलांना आईबापांप्रती प्रेम नाही, लागणी नाही, आकर्षण नाही, ओढ नाही, ते मुलं आईबापांवर प्रेम कशी काय करतील. कर्तव्य म्हणून करतील, पण प्रेम करणार नाही. आईबाप आपले लेकरं येशू ख्रिस्ताच्या स्वरूपात सद्गुणात घडावी असं वाटत असेल, पर ते आपल्या मुलांवर त्या प्रकारचं प्रेम करणार नाहीत. ते लाड करतात, गरजा भागवतात, हे बरोबर आहे. परंतु लाड करणं म्हणजे प्रेम करणं नाही. ज्या गोष्टींनी त्यांचं आध्यात्मिक जीवन किंवा त्यांचं शारीरिक जीवन किंवा सामाजिक जीवन किंवा त्यांचं शिक्षणविषयक जीवन बर्बाद होईल, अशी कोणती गोष्ट न करणं, त्याला प्रेम. हा दुसरा गट. तिसरा गट आहे दास आणि धनी. दास आणि धनी म्हणजे दास केव्हा धन्याला संतोष होऊ शकतात, दास धन्याच्या कार्याला पुढे केव्हा नेऊ शकतात, दास धनाशी विश्वासू केव्हा राहू शकतात, दास आपल्या धनाचा सन्मान कसा करू शकतात, केव्हा करू शकतात, जर त्यांच्यामध्ये प्रेम आहे तर. प्रेम नाही तर दास आपलं काम करून निघून जाईल आणि कदाचित मनात असं म्हणेल, मरो ना माझा मालक, मला काय घेणं आहे, आपलं काम झालं, आपले पैसे सुटले, संपला विषय. त्याला मोलकरी म्हटलेलं आहे. मोलकरी हे पैशामुळे मोल देऊन काम करतात. दास हे विकत घेतलेले असतात, मोलकरी विकत घेतलेले नसतात. पण हे जे संबंध आहेत की जसा दास आपल्या धनाची सेवा करतो, त्या प्रेमामुळे तो करतो, तर ते देवाच्या दृष्टीने योग्य आहे. त्याच प्रकारे मंडळी देवाची सेवा दास म्हणून करते, तर प्रेम म्हणून करत असेल तर देवाला प्रसन्न करणारं ठरते. आणि त्यामुळे प्रेम हा मुख्य मुद्दा 5व्या-6व्या अध्यायामध्ये आल्यावर यासाठी अनेक अडथळे निर्माण होणार. 6व्या अध्यायामध्ये आपल्याला या नातेविषयक संबंधांना युद्ध स्तरावर पाऊल घेऊन जातो. तो म्हणतो की आपला झगडा आहे यामध्ये, आणि तो झगडा म्हणजे अंधकाराची शक्ती, स्थाने आपल्याला त्रास देतील, आपल्याला निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टींपासून परावृत्त करतील. 6 गोष्टीपासून परावृत्त करतील. त्या कोणत्या आहेत ते तो देतो. ती 6 आपण शस्त्र म्हणून समजतो, परंतु खऱ्या अर्थाने ही सत्ता आपल्याला या 6 गोष्टींपासून परावृत्त करते. पहिली गोष्ट परावृत्त करते म्हणजे आपल्याला सत्यापासून दूर नेते. आपण सत्याबद्दलच बोलतो,
त्याचा आभास पण निर्माण करतो. काही गोष्टी इतक्या विश्वासाने बोलतो की त्या सत्य नसतात, परंतु समोरच्याला असं वाटतं की बरोबर आहे, सत्य असायला पाहिजे. सैतानाची ही काळ्या जगताची शक्ती आपल्याला या सत्यापासून परावृत्त करते. सत्याला पौल उपमा देतो कंबरबंद, असं तो म्हणतो. म्हणजे तुमचा जगा त्याचा आधार कमरबंद आहे. तो सुटला, तुमची नागडी पण, तुमचं नागडेपण, तुमचं नागवेपण दिसेल. ज्या व्यक्ती सत्य सोडतात त्यांनी आपली लज्जा प्रगट केलेली आहे, असं पौल सांगतो. दुसरी गोष्ट आहे उरस्त्राण, नीतिमत्व. ही सैतानी शक्ती आपल्याला कशापासून दूर करते? नीतिमत्वापासून दूर करते. नीतिमत्वापासून दूर केलं म्हणजे काय करतो आपण? नीतिमत्वाच्या विरुद्ध कोणता शब्द आपण शिकलो ईश्वर विज्ञानामध्ये? पवित्रता नाही, पाप. नीतिमत्वाच्या विरुद्ध काय आहे? पाप. पापातून सुटलं म्हणजे आपण काय झालो? नीतिवान ठरलो. नीतिमत्वावर हल्ला होईल तेव्हा सांभाळा, पापाकडे वळू नका. म्हणून काय करा? तुम्ही उरस्त्राण घाला छातीवर. तुम्ही म्हणजे तुम्हाला जर निधड्या छातीचं बनायचं असेल तर नीतिमत्व आवश्यक आहे. नाहीतर तुम्ही या जगामध्ये नेहमीच तुम्ही मान खाली घालून जीवन जगाल. उरस्त्राण. तिसरा आहे तो म्हणतो पायामध्ये सिद्धता किंवा पादत्राणे. काही ह्याच्यामध्ये आलेला आहे पादुका किंवा जोडे असा शब्द प्रयोग आहे. म्हणून तो एक शब्द आहे महत्त्वाचा. कशाला पादत्राणे आहे? ते कशाची आहेत? शांतीच्या सुवार्तेची. ही शक्ती तुम्हाला शांतीच्या सुवार्तेपासून दूर नेईल. त्यासाठी तुम्ही काय घाला? पायामध्ये पादत्राणे घाला. पायामध्ये पादत्राणे घालायला आवश्यक आहे. सहज आठवलं म्हणून काही व्हिडिओ आपल्या ग्रुप्समध्ये, सावध रहा, खेड्यातील गावातील लोकांनी किंवा सेवकांनी सावध राहा, असे व्हिडिओ टाकले जात आहे. का? तर हिंस्र श्वापत फिरतायत. असं आता खरं खोटं आपल्याला काय माहीत नाही. सावध राहा. आणि सावध राहणं चांगलं आहे. जेव्हा सुवार्ता सांगायला आपण जातो तर सुवार्ता सांगणारा जो बी पेरणाराचा दाखला आहे तो नीट पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की पहिले तो जेव्हा बी पेकतो तर ते वाटेवर पडतात. रस्त्यात खास खळगे असतात, तुम्हाला ठेचा लागू शकतात चालताना, किंवा तुम्ही खड्ड्यात पडू शकता किंवा पाय तुमचा लचकू शकतो. जर तुमच्या पायामध्ये जोडे असेल तर तुम्ही त्याच्यावर मात करू शकता, सुरक्षित जाऊ शकता, चालू शकता. दुसरं होतं दगडगोटे असणारी मातीची जमीन. अशा दगडगोट्यांमध्ये सहसा विंचू त्या दगडांखाली असतात. आणि म्हणून तुमच्या पायात जर पादत्राणे आहेत तर तुम्ही पायामध्ये सुवार्तेची घोषणा करताना जात असताना तुमच्या पायाखाली तुम्हाला हे कीटक जे धोकादायक असतात त्यांना तुम्ही टाळू शकता, किंवा पडलाच पाय तर तुम्हाला इजा होणार नाही. तिसरा घटक सुवार्तेमध्ये सांगितला होता तो आहे काटे कुसळे असणारं ते शेत. सहसा अशा कुंपणांमध्ये किंवा अशा भागामध्ये जेथे काटे कुसळे आहेत तेथे साप राहतात आणि तुम्हाला त्यापासून सावध राहावं लागेल. म्हणून तुम्ही जेव्हा त्याच्यातून वाट काढाल तर तुमच्या पायामध्ये जोळे असू द्या. आणि मग चौथी भूमी सांगितली, चांगली पक्व भूमी, पीक देणारी भूमी. ती तर तुमच्यासाठी उपयोगीच आहे. पण त्या भूमीवर जाताना तुम्हाला या 3 वाटा पार करायच्या असतील. त्याच प्रकारे कौटुंबामध्ये किंवा मंडळीमध्ये या घडामोडी अशा निर्माण होऊ शकतात की काही छोटे छोटे खड्डे दिसू शकतात. काही वेळेला तुम्हाला दगडगोटे आढळू शकतात. काही वेळेला कुंपणं, काटेरी कुंपणं किंवा काटेरी झाडी दिसू शकतात. पण तुम्हाला पुढे जायचं आहे तर काय कराल? सैतानी शक्ती यावर नेहमी हल्ला करते की तुम्ही ते करू नये. म्हणून पायामध्ये सदैव तुमच्या काय असावेत? पादत्राणे असावेत. ही पादत्राणे म्हणजे सुवार्ता. जेथे जाल तेथे आपल्या घरात किंवा बाहेर, घरात किंवा मंडळीत सुवार्ता मुखी असावी.
पुढची जी आवश्यकता सांगतो ती आहे की विश्वास. सैतानी शक्ती तुम्हाला विश्वासापासून बाजूला करण्याचा, बहकवण्याचा प्रयत्न करेल. हा कोणता विश्वास? हा आरोग्याचा नाही, हा भरभराटीचा नाही, हा तो साधारण नैसर्गिक विश्वास पण नाही की देव आहे मी मान्य करतो. हा विश्वास म्हणजे पवित्र शास्त्रातून आपल्याला कळलेला आपला देव परमेश्वर, त्यावर असणारा विश्वास, अढळ तो विश्वास, त्याने दिलेल्या तारणावरचा विश्वास. कारण नुसता विश्वास, याकोब म्हणतो सैतान व त्याचे दूत पण धरतात, ते पण विश्वास ठेवतात म्हणे, पण थरथर कापतात असं म्हटलेलं आहे. सैतान थरथर कापतो, त्याचा पण विश्वास आहे की देव आहे. हा विश्वास म्हणजे तो की त्याच्यापासून तुम्हाला ढळवलं जाईल आणि येथे तडजोड होण्याची शक्यता आहे, म्हणून तुम्ही सांभाळावं. म्हणून त्याला तो म्हणतो की तुम्ही ढाल बाळगा. आता यावर बोलायला वेळ नाही, परंतु विश्वासाची ढाल म्हणजे त्यावेळच्या युद्धांमध्ये काही वेळेला शत्रूचा हल्ला जेव्हा होत असे तेव्हा बाण जे होते ते पेटते बाण होते, ते आग लावण्यासाठी, आपल्या शत्रूला पळवण्यासाठी किंवा त्याच्या झोपड्या म्हणा किंवा खंदक म्हणा ते जाळण्यासाठी केलं जात होते. पण आता हे जळते बाण विझवायचे कसे? तर त्यावेळेला सैन्य दलांच्या अभ्यासक विद्वानांनी शोधलं की जर ढालींना मजबूत बनवलं की ज्या जळणार नाही, कारण लाकडाच्या जळतील. मग त्यांनी कातळ्याच्या आणि काही वेळेला ओलावा असणाऱ्या ढाली बनवल्या. जड होत्या, त्या उचलता येत नव्हत्या सहसा, परंतु समोर ठेवता येत होत्या, ज्या 6 फुटी किंवा 7 फुटी असू शकतात. त्याला ते बाण लागत आणि विझून जात. तर ही युद्धकला होती. तुम्हाला हुशार राहावं लागेल. शेवटी सैतान आणि त्याचे दूत, हे जग, तुमचा देह स्वभाव ते जळते बाण टाकण्याचा प्रयत्न करेल, आग लावण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही सांभाळा. आणि पौल फार गंभीर इशारा देतो की अशा आग लागण्यामुळे भयंकर उत्पात परिवारांमध्ये, मंडळांमध्ये झालेले आहेत. सांभाळा. हे कोणापासून आहे? दुष्टापासून आहे. शेवटी आहे पुढे तारणाचं शिरस्त्राण. सांभाळा, तुमच्या तारणावर शंका घेतली जाईल. सांभाळा. माझा अनुभव आहे, आजपर्यंत कोणी माझ्या तारणावर शंका घेतली पण मी कधीच घेतले नाही. मला इतकं पक्का माहीत आहे बालपणापासून. अगदी मला चित्र काढता आले तर मी प्रसंग चित्र काढून दाखवू शकतो. वेळ, समय, व्यक्ती अगदी मी ठामपणे सांगू शकतो. त्या वयात सुद्धा 10व्या वयामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मला तारणाचा अनुभव आला. तेव्हाच की नंदवारचीच मंडळी सखोल सुवार्ता मोहीम होती. त्यावेळेला डॉक्टर इयान नॉर्थ, ऑस्ट्रेलियाचे वक्ते आपल्याकडे होते. वर्ल्ड लिटरेचर क्रुसेड ही जी संस्था आहे ज्याच्यातून एमरिओ क्रुसेड हे निर्माण झालं, त्याचे ते डायरेक्टर होते. काही वर्षांपूर्वी मी त्यांचे आभार मानले. त्यांना मी फेसबुकवर पाहिलं. त्यानंतर माहीत नाही ते वारले असावेत, कारण वयस्कर होते. त्यांना मी आभार मानले, सांगितलं सर मी विसरू शकत नाही, आज पण मी विसरू शकत नाही. त्या रात्री माझा अनुभव, जे मला काही स्वप्न पाहिले, मला जे दिसले, मी चित्र काढून दाखवू शकतो असं होतं. तारण हे इतकं स्पष्ट असतं, त्याच्यावर कोणी शंका जरी घेतली, तुम्हाला शंका यायला नको, जर तुम्हाला खात्री आहे तर. कारण तो तुमचा अनुभव आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा लबाडी करतच नाही, कधीच नाही, शक्य नाही. म्हणून तारण कुटुंबामध्ये कधी आपल्या आईबापावर, कधी आपल्या दासदासींवर, कधी आपल्या लेकरा बाळांवरही शंका आपल्याला घात करू शकते. काही जण असं म्हणू शकतात, अहो तुमची मुलं, तुमचा नवरा, तुमची बायको असं वागतात, मग त्यांचं तारण झालेलं नाही, हे काय लावून दिलंय तुम्ही? मग तिथे अनेक प्रश्न निर्माण होतात. तुम्हाला माहीत आहे, अगदी घटस्फोटापासून तर मारहाणीपर्यंत वाईट नको ते होतं. फार भयंकर गोष्टी घडतात. बघा, तारण फार महत्त्वाचं आहे आणि ह्याला शिरस्त्राण म्हटलेलं आहे, डोक्यावर आहे.
हे दिसण्यासारखं आहे, दिसू द्या. का बरं विश्वासणारे, का बरं मंडळ्या आपल्या तारणाची घोषणा करत नाहीत? स्तोत्रसहिता जरूर वाचतो, त्याच्या दिलेल्या तारणाची आपण प्रतिदिवशी घोषणा करू. आपण मंडळांमध्ये साक्षी होत नाहीत, तारणाबद्दल सांगितलं जात नाही. तारणाबद्दल बोला म्हटलं तर मोठ्या मोठ्या गोष्टी होऊन जातात, गप्पा मारल्या जातात. कारण तारणाचा अनुभव कसा सांगावा याचं शिक्षण पण आहे. पण शिरस्त्राण आहे, येथून सुरुवात होत आहे, तुमच्या विचार केंद्रातून. आणि म्हणून हे समजणं गरजेचं आहे. पौल हे जेव्हा पत्र लिहितो तेव्हा तो म्हणतो की तुम्ही सांभाळा. आणि शेवटली महत्त्वाची गोष्ट आहे, जे शस्त्र आहे किंवा जे हत्यार आहे आपल्याला दिलं आहे ते आहे तुम्ही प्रार्थना करा. सर्व प्रकारची प्रार्थना करा, सर्व प्रकारची. तुम्हाला त्यावेळेस त्या संकटामध्ये अडचणीमध्ये जी प्रार्थना करता येईल ती प्रार्थना तुम्ही करा. असं सांगून हा आपल्या स्वतःबद्दल प्रार्थनेची विनंती करतो, तुम्ही माझ्यासाठी करा वगैरे वगैरे. आणि मग त्यांना आशीर्वाद देतो आणि तो त्यांना सांगतो की तुम्ही असं असं करा आणि प्रभू येशू ख्रिस्ताची शांती प्रीती तुम्हाला सतत लाभो, असं म्हणून हे पत्र संपतं. ह्या अद्भुत पत्राच्या या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला प्रस्तावना म्हणून जरी दिल्या तरी थोडीशी पार्श्वभूमी पाहणं गरजेचं आहे. पौल आता प्रवासाला निघाला होता. त्याचा पहिला प्रवास त्याने प्रारंभ केला होता साधारणपणे 50च्या दरम्यान, 45-50च्या दरम्यान. अंत्योकियाला तो होता. तेथून त्याने बर्नबा आणि मार्कला घेतला आणि ते तेथून जहाजाने निघाले. त्यानंतर ते प्रवास करताना वेगळ्या वेगळ्या देशांना आणि गावांना भेट देतात. त्या 50मध्ये ते गलतीच्या प्रांताकडून जात असताना त्यांना तिथली परिस्थिती माहीत होती आणि म्हणून तो त्या प्रांतातून गेल्यानंतर तिथल्या लोकांना परत आल्यावर लगेच काय लिहितो? पत्र लिहितो. नंतर आपल्याला दिसतं की या दुसऱ्या फेरीला जो सुरुवात करताना तो एक महत्त्वाचा विषय पहिले समजून घेतो की विदेशींना जेव्हा सुवार्ता सांगू, यहुद्यांनाही जेव्हा मी सुवार्ता सांगू, तर येशू ख्रिस्तामध्ये त्यांचं स्थान जे आहे ते समजावून सांगत असताना त्यांचं जीवन कसं असावं, त्यांनी काय करावं काय करू नये याचं मार्गदर्शन मिळावं म्हणून पौल आणि सोबतीचे मित्र सगळे हे यरूशलेमला जातात आणि त्या यरूशलेमच्या महासभेला हजर राहून आपले प्रश्न मांडतात. आणि मग तेथून खऱ्या अर्थाने म्हणजे या फेरीनंतर एक मोठ्या प्रमाणावरचं ईश्वर विज्ञान पौलाला प्रगट केलं जातं, ते तो लिहायला सुरुवात करतो. तुम्हाला हे वाचायला मिळतं प्रेषितांच्या कृत्यांमध्येच. 15 अध्यायामध्ये ही सभा झाली. 16 ते 18 जर अध्याय तुम्ही प्रेषितांचे घेतले, 18 महिने तो करिंथला राहतो. ही दुसरी त्याची फेरी राहते. आणि करिंथमध्ये त्याने जे केलं ते आपण मागे बघितलं. पुढे तो अंत्ययोगला परत आल्यावर पुढच्या 3ऱ्या फेरीला निघतो आणि मग त्या फेरी दरम्यान तो 3 वर्ष इफिसला राहतो. प्रेषित 19 ते 21 मध्ये तुम्हाला याचं विवरण सापडेल. 3 वर्ष तिथे राहिल्यावर मग तो पुन्हा माघारे येतो यरूशलेमला. तेथे त्याला अटक होते. तेथून अटकेतून त्याला कैसरियाला, हेरोदाच्या कैसरियाला 2 वर्ष ठेवलं जातं. तेथून पुढे त्याला प्रवास करून त्याला रोमला नेलं जातं. तिथे 2 वर्ष कैदेत राहतो. असे त्याचे वर्ष तेथे संपतात आणि पुढे 2 वर्षानंतर त्याला थोडी सुटी मिळाली आहे म्हणून तो पुढच्या प्रवासाला भेटीला जातो आणि माघार येतो, परत येतो. हा एक गोषवारा त्याच्या या आरंभाचा आहे. त्यामध्ये आज जे मला तुम्हाला PDF टाकलं आहे त्यामध्ये तुम्हाला काही माहिती मी देऊ इच्छितो. पहिली गोष्ट म्हणजे हे पत्र वाचताना हे एका स्थानिक मंडळीला लिहिलेलं पत्र नाही. काही पत्रे चक्री पत्रे असं म्हटलेलं आहे, सर्क्युलर लेटर्स. म्हणजे एकापेक्षा जास्त मंडळांमध्ये हे वाचलं जावं. आणि तुम्हाला माहीत आहे की मागच्या वेळेस ते आपण अभ्यास करताना पौलाच्या
प्रवासा फेऱ्यांचा अभ्यास करताना एक मंडळी इफिसची ही सुमारे 11 मंडळांचं संचलन करीत होते जवळपासच्या. त्याला क्लस्टर ऑफ चर्चेस किंवा काउन्सिल ऑफ चर्चेस आपण म्हणतो. इफिसची मंडळी प्रमुख मंडळी म्हणून 11 मंडळांची काळजी घेत होती. आणि या मंडळांचा अध्यक्ष कोण होता? प्रेषित योहान. आणि या मंडळावर नेमलेला सेवक, पाळकी सेवा करणारा कोण होता? तिमोथी. हे लक्षात असू द्या. म्हणून यासोबत तुम्ही प्रेषितांची कृत्ये सोबत तिमोथीचे पत्र वाचले तर तुम्हाला इफिसकराचं जे महत्त्व आहे ते कळतं. हे सर्क्युलर आहे, एकापेक्षा जास्त मंडळांना लिहिलेलं आहे. तुम्हाला असं दिसत नाही की जुन्या प्रती जर वाचल्या तर तो विषय वेगळा आहे, तो हार्मेनेटिक्सचा विषय आहे. परंतु इफिसच्या मंडळीचे पत्र असा शब्दप्रयोग जुन्या हस्तलिखितांमध्ये नाही आहे. त्याचे काही कारण आहेत, तो विषय वेगळा आहे. परंतु आपल्या प्रमाणित ग्रंथसंपदेमध्ये मराठी शब्द पहिला शब्द आहे इफिस येथील पवित्र जन, तर त्यामुळे आपण ते मान्य करूया. त्याचेही काही कारण आहे. ह्याचे तुम्हाला मी गोषवारा दिला आहे, त्याची पार्श्वभूमी मी दिली आहे की इफिस कशाबद्दल प्रसिद्ध होतं. विशेषतः एक आंतरराष्ट्रीय धर्मपीठ, त्यातली मुख्य देवता होती आर्तमी किंवा डायना. डायना रोमी लोकांची, तर तीच म्हणजे नाव होतं रोमी, डायना तिलाच, तर आर्तमी ग्रीकांची. त्यांचं असं म्हणणं होतं, तुम्ही जर प्रेषितांची कृत्य वाचाल तर, की ही जी डायना किंवा आर्तमी आहे ही कुठून आली? स्वर्गातून आली. आणि युक्तिवाद काय होता मग त्यामागे? पौलाच्या किंवा प्रेषितांच्या घोषणेमध्ये काय होतं? प्रभू येशू ख्रिस्त कुठून आला? तोही स्वर्गातून आला. आणि त्याने काय केलं? मग लोक असं विचारत होते, जर आर्तमीने हे केलं तर तुम्ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला अशी चंगळ आणि आम्हाला असं मिळेल हे सांगू शकता का? त्याने म्हटलं तसं होणार नाही. येशू ख्रिस्त केवळ स्वर्गातून पृथ्वीवर आला नाही, तो परत गेला. जेव्हा की तुमची आर्तमी येतेच आहे, श्रेष्ठ कोण तुम्हीच ठरवा, तेव्हा दंगल होते. आणि मग ओरड काय होते की आमचा धंदा बुडतोय, है ना, कारण तेथे सोन्याच्या देवाऱ्यांना मूर्तींना बनवण्याचा मोठा व्यवसाय होता, श्रीमंत लोक होते. परंतु शेवट कुठे झाला? बरेच जण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे बनले. जादूटोणा होता या ठिकाणी, है ना, आणि भोगवाद होता, चंगळ होती, आणि मनाला वाटेल तसं जगणं होतं, आणि लैंगिक भ्रष्टता होती, पैसाडका मुबलक होता. सर्व जगातून लोक तेथे येत होते. परंतु इतकं असून सुद्धा सुवार्तेचा प्रभाव इतका मोठा होता की काही जण ख्रिस्ताकडे वळले. मंडळीची स्थापना तेथे झाली. पौल हे पत्र लिहिताना तुम्हाला माहीत आहे, ही 4 पत्रे तुरुंगवासातील पत्रे म्हणून ओळखली जातात. हे पत्र लिहिताना पौल कुठे आहे? तुरुंगात होता, आणि तेथून हे पत्र तो लिहितो. थोडीशी माहिती याच्यामध्ये अशी पण दिली आहे मी तुम्हाला. चर्च फादर्स हा इंग्रजी शब्द आहे, मराठीमध्ये मंडळीचे पितामह. कधी तुम्हाला वेळ मिळाला तर यांना तुम्ही वाचू शकता. ह्या प्रारंभीच्या मंडळीच्या 2 शेवटच्यामध्ये ज्या प्रमुखांनी शिष्यांच्या शिष्यांनी मंडळ्या चालवल्या, त्यांना आकार दिला, ईश्वर विज्ञान दिलं, व्यवस्था दिली, त्यांना आपण काय म्हणतो? मंडळीचे पितामह, चर्च फादर्स. त्यांचं लिखाण पण आपल्याला अस्तित्वात आहे. परंतु या सर्व गोष्टीमध्ये 5 पितामह हे फार म्हणजे फार महत्त्वाचे ठरतात. इग्नेशियस आहे, इरेनियस आहे, क्लेमंत अलेक्झांद्रियकर आहे, तर्तुलियन आहे, आणि हिपोलिटस
आहे. आणि यांनी मग जे खोटे मतवाद किंवा पाखंडी मतवाद मंडळी चिरत होते त्याने विरोधच केला नाही, त्यांचं खंडन करताना काही लेख लिहिले. जर तुम्ही, मला वाटतं इफिस्कराचं पत्र जे प्रगटीकरणात आहे, तुम्ही जर तिकडे वळला तर तुम्हाला तेथे एक पाखंडी मतवादी शिक्षणाचा शिरकाव झालेला दिसतो इफिसच्या मंडळीमध्ये. दुसरा अध्याय प्रगटीकरणाचा अध्याय 2 वचन 6. साधारणपणे 30-35 वर्षामध्ये खोटं शिक्षण आलं आणि त्याला मंडळीतून तोंड देताना ह्या महापितांनी किंवा पितामहांनी एक शिक्षण आलं, ते होतं 6व्या वचनात निकलाइताचं शिक्षण. त्याला तोंड देताना त्यांनी लिखाण केले. आणि हे काय होतं तर ते म्हणतात की निकलाइती शिक्षण म्हणजे प्रभू येशूचे नाव घेणारे परंतु स्वच्छंदी जीवन जगणारे लोक. निकलाइती शिक्षण काय होतं? निकोलस काय शिक्षण देत होता? येशूचं नाव घ्या, चालतं, काय हरकत नाही, नो प्रॉब्लेम, परंतु तुम्ही कसंही जगा, चालतं, हे ते होतं. त्याला स्वच्छंदी जीवन पद्धती म्हणतो. अनकंट्रोल्ड बिहेवियर ऑफ ख्रिश्चन्स, they were called Nicolaitans in the book of Revelation chapter 2 verse 6. तर हे आहे. आणि पुढे तुम्हाला अशा प्रकारचं शिक्षण देणारे काही लोक झाले, तुम्हाला दिले. हुमनाई एक आहे, याच्यामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. फिलेत आहे, अलेक्झांद्र तांबट आहे, फुगल आहे, हर्मगनेस आहे, देमास आहे. आता इफिस्कराच्या पत्रात ही नावं नाहीत, ही पत्रामध्ये नसल्यामुळे ही कुठे सापडतात? तिमोथेच्या पत्रामध्ये आहेत. मी तुम्हाला नोंदी दिल्या आहेत. तिमोथेचं पत्र पण कुठे आहे? इफिस्करामध्ये राहणाऱ्या तिमोथेला लिहिलेलं आहे. त्यामुळे ही नावे तिथे सापडतात. हे खोटं शिक्षण ते आलं. आणि म्हणून हे सर्व आलेलं असतानाही पौल पत्र लिहितो आणि त्यांना सांगतो की तुमचा उद्देश काय आहे, तुमचा हेतू काय आहे, तुम्हाला का निर्माण करण्यात आलं? कारण ख्रिस्ताच्या मंडळीची गौरवी जडणघडण आणि वाटचाल तुम्हाला समजावी. मुख्य विषय पत्राचं काय आहे? ख्रिस्ताच्या मंडळीची गौरवी जडणघडण आहे. ही अलौकिक आहे, ही मानवी नाही, ही अवमानवी पण नाही. अवमानवी म्हणजे सैतानी पण नाही किंवा सैतानाच्या हस्तकांची पण नाही. अवमानवी, अमानवी वेगळा शब्द आहे. अवमानवी ही दुष्टांत्यांची पण व्यवस्था नाही, ही देवाची व्यवस्था आहे. देव गौरवशाली असल्यामुळे त्याची मंडळी किंवा त्याची रचना योजना पण कशी आहे? गौरवी आहे. आणि मग त्या गौरवात तिने काय करायचं आहे? वाटचाल करायची आहे. रूपरेषा दिलेली आहे मी तुम्हाला. त्याच्यानंतर विशेष नोंदी आहेत. पहिली महत्त्वाची नोंद आहे 4थ्या अध्यायामध्ये तुम्हाला सापडते सेवा कार्य, पंचपत्री सेवा कार्य, ज्यावर अनेक प्रकारे लोक वाद करतात. जसं लिहिण्यात आलेलं आहे तर त्या लिहिण्याच्या म्हणजे क्रमाने जाऊन ठरवावं का की कोण श्रेष्ठ? 4 अकरामध्ये जे वचन आहे ते असं, कोणी प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक. मग यावरून ते कोणापेक्षा कोण श्रेष्ठ असा युक्तिवाद निर्माण केला जातो की प्रेषितापेक्षा संदेष्टा श्रेष्ठ का, संदेष्टापेक्षा सुवार्तिक श्रेष्ठ का, सुवार्तिकापेक्षा पाळक श्रेष्ठ का, पाळकापेक्षा शिक्षक श्रेष्ठ का? हे पंचपत्री कृपादान मंडळीला देण्यात आलेलं आहे. त्याचा अर्थ जो मी घेतो तो असा पण आहे की मंडळी, हे समजून घ्या आता मी जे बोलतो ते, की मंडळी या जगात काय आहे? प्रेषित. मंडळी या जगात काय आहे? संदेष्टा. मंडळी या जगात काय आहे? सुवार्तिक. मंडळी या जगात काय आहे? पाळक. मंडळी या जगात काय आहे? शिक्षक. कारण मंडळीला दिलं, व्यक्तीला नाही. त्या मंडळीमध्ये मग त्याने ते नेमलंय पंचपत्री सेवा कार्य.
मग काही मंडळ्या प्रेषितीय आहेत, काही मंडळ्या संदेष्टांची भूमिका निभावतात, काही मंडळ्या सुवार्थिकीय भूमिका निभावतात, काही मंडळ्या पाळकीय भूमिका निभावतात, काही मंडळ्या शिक्षकाची. हे व्यक्तिगत नाही आहे. त्यामुळे हा जो पायरीचा विषय निर्माण होतो की त्यांची पायरी कुठे आणि आमची कुठे, हा विषय तेथे नाही आहे. सामूहिकता आहे ती. हे पाचही मिळून कोणाला दिले? मंडळीला. म्हणून हा एक विषय त्याच्यामध्ये आहे. मी तुम्हाला ते 5 आणि 6 अध्यायाचा गोषवारा दिलाच आहे. आणि शरीराचं पण मी तुम्हाला सांगितलं, ते पण मी तुम्हाला दिलंच आहे. फक्त काही जे विषय होते यामध्ये कठीण ते असे आहेत, ते जरा तुम्हाला दिलेलेच आहे. पान नंबर 3 वर पूर्वनियोजितता, प्री डेस्टिनेशन. जर देवाने त्याच्या ज्ञानाने तारण, सुटका, मुक्ती, मोक्ष मिळावा म्हणून जर माझं नाव ठरवलेलं आहे, तर माझा कधीच नाश होणार नाही, असा त्याचा अर्थ एक होतो. दुसरा अर्थ असा की जर कोणाला नाश होण्यासाठी देवाने ठरवलं आहे, तर त्यांच्यामध्ये बदल कोणी आणू शकणार नाही. जर मी चांगला आहे, ही देवाने ठरवलेलं आहे, तर मी काही केलं तरी कसा आहे? चांगलाच आहे. म्हणजे प्रीडेस्टिनेशन म्हणजे देवाचं पूर्वज्ञान त्याने पहिलेच पाहिलं. आणि तो एक सिद्धांत समजणं फार कठीण आहे. यावर आपल्या प्रोटेस्टंट मत प्रणालीमध्ये वाद आहेत. दुसरा विषय यामध्ये आहे, पहिला अध्याय 22 आणि 23 वचनामध्ये येशू ख्रिस्ताचं चर्चवर नेतृत्व आणि प्रभुत्व, मंडळीवर त्याचं प्रभुत्व, त्याचं नेतृत्व, हा मुख्य विषय आहे. मंडळीचा प्रमुख कोण? मंडळीचा नेता कोण? ख्रिस्ती समाजाचा नेता कोण? आपल्याकडे सगळीकडे बोंबाबोंब हीच होते, आमचं कोणी पुढारी नाही, आमचं कोणी प्रमुख नाही, इतरांचा सगळ्यांचा आहे, एपिस्कोपलचा आहे, याचा आहे, त्याचा आहे, रोमन कॅथलिक संप्रदायाचा आहे, प्रोटेस्टंट लोकांचा कोणी प्रमुख नाही. हे आपल्या समोर येतं. त्याचं काय कारण आहे? आपला प्रमुख कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त, दुसरं कोणीच नाही. ही माणसं येतील, जातील, बदलतील, येशू ख्रिस्त कधी बदलणार नाही, त्याचं सामर्थ्य कमी होणार नाही. तिसरी गोष्ट आहे इमारत आणि मंडळी, हा फरक यामध्ये दाखवलेला आहे. आपण त्याचा वारंवार अभ्यास केलेला आहे. दुसरा अध्याय 21-22 मध्ये तुम्हाला हे सापडतं. इमारत, बांधकाम आणि माणसांची एकवटलेली, एकजीव झालेली एक टोळी, एक संघ, मंडळी. तिसऱ्या अध्यायामध्ये तो सांगतो येशू ख्रिस्त हे रहस्य पण आहे आणि त्याचे पण रहस्य आपल्याला समजले पाहिजेत. येशू ख्रिस्त समजणं सोपी गोष्ट नाही, कारण तो मानवाच्या शक्ती, बुद्धी पलीकडे आहे. आपण जे आता पाहिलं ते कृपादाने 4थ्या अध्यायामध्ये 11 ते 17 मध्ये वाचायला मिळतं, किंवा 16 पर्यंत वाचायला मिळतं. कृपादाने, ह्या दानांना कृपादान असं म्हटलेलं आहे. आपली लायकी आहे म्हणून देण्यात आलेलं नाही, मी लायक आहे म्हणून मला हे कृपादान दिलेलं नाही ना. सुवार्ता सांगत जाणे आणि शिक्षण हे माझं कृपादान जर आहे, हे मी मिळवलं नाही, मी ज्ञान संपादन केलं, त्याचं दान संपादन केलेलं नाही. त्या दानाला अनुलक्षून जे मला प्राप्त करायला पाहिजे ते मी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला किंवा करतो. कृपादान नाही, कारण ते देव देतो आणि तो देतो आणि तो त्याचा वापर करायला संधी देतो, कधी देत नाही. ही त्याची मर्जी, आपली मर्जी नाही. तो ठरवतो, त्यातल्या त्यात त्याचा काळ पण तो ठरवतो, किती करायचं, केव्हा करायचं, केव्हा संपवायचं.
अनेक मोठे मोठे संत झाले या जगामध्ये, ज्यांनी या कृपादानांना देवा पुन्हा तू बंद कर, काढून घे सांगितलं आणि तसं झालं. आणि हे फार महत्त्वाचं समजणं. कृपादान मिळाला म्हणजे त्याचा ढिंडोरा पिटत फिरणं, त्याचा धंदा करणं हे देवापासून नाही, ते कृपादान देवापासून नाही. आणि विशेषतः जे कृपादान मंडळीला उन्नतीसाठी नाही आणि देवाच्या गौरवासाठी नाही, ते कृपादान देवापासून नाही. 5व्या अध्यायात आपण पाहिलं की मंडळीची तुलना विवाहासाठी बद्ध झालेल्या तरुण कुमारिकेशी केलेली आहे. होणारी वधू, येणारा वर. पण आपल्याला दिसतं की येशू ख्रिस्ताने जे दाखले दिले लग्नाचे, त्याच्यामध्ये स्त्री पुरुष नातेवाईक गोत्र ते पण होते, मित्रमंडळी पण होती. हा एक फार मोठा सिद्धांत आहे. वधू आणि वर ही संकल्पना जी आहे त्याच्यामध्ये या गोष्टी पण आहे. विशेषतः मध्य 25 की म्हटलं की वर आला आणि दार बंद झाले. मग ज्या कुमारिका भेटायला निघाल्या होत्या त्या कोण होत्या? मग वधू तर आतमध्ये होती म्हणून तर दार बंद झालं ना. वराची वाट पाहत होती ना. वर तर मध्ये गेला आणि दार बंद झालं. 5 मध्ये गेल्या, 5 बाहेर राहिल्या. मग हे 5 जे 10 कुमारिका हे आहेत कोण? हे मंडळी आहेत? कोण आहेत? आपण तर धडाधड बोलून जातो. कधी विचार केला? दार तर बंद झालं ना, त्या बाहेर राहिल्या ना. 5 मध्ये गेल्या, पण 5 म्हणजे कोण मग? कारण वधू तर मध्ये होती ना. या 10 कुमारिका वराची वाट पाहत होते पण मध्ये गेल्या नव्हत्या. असं लिहिलं, वर आला आणि दार बंद झाले. थोडा विचार करावा लागेल. खरं पौल रहस्याबद्दल म्हणतो आणि म्हणून हे रहस्य समजण्यासाठी तो मानवी कुटुंबाची संकल्पना वापरतो. शेवटी 6व्या अध्यायामध्ये जे मी सांगितलं की शस्त्र सामग्री, आपल्या संरक्षणाची सिद्धता कशाविरुद्ध? या सत्यविरुद्ध जी सैतानाची आहे, अंधकाराची आहे, त्याला आपल्या कुटुंबात, आपल्या परिवारात, आपल्या सेवाकार्यात, आपल्या मंडळीत जर प्रभावी होऊ द्यायचं नसेल तर व्यक्तिवाचकरित्याही आणि मंडळीने सुद्धा ही शस्त्रसामग्री धारण केली पाहिजे. युद्धामध्ये 100 जणांचा, शिपायांचा जर गट असेल आणि एकच शिपाई उरस्त्राण घालून आहे तर कसं काय होईल? आपण बोलतो असं असायला पाहिजे, तसं असायला पाहिजे. प्रश्न हे आहेत, एक तर सर्वांकडे असायला पाहिजे, नाही तर कोणाचं टिकावं लागणार नाही. शिरस्त्राण सगळ्यांकडेच असायला पाहिजे, टिकावं लागणार नाही. कंबरपट्टा सर्वांकडेच असायला पाहिजे, नाही तर टिकावं लागणार नाही. तलवार सर्वांकडेच असावी लागेल, नाही तर टिकावं लागणार नाही. 100 जणांचं सैन्य आहे आणि एकाच कडे आहे, कॅप्टनकडेच फक्त आहे, बाकीचे ठीक आहे ना. आपण मग तुलना करून घेऊ लागलीच की मग दावीद आणि गल्ल्यात, दाविदाकडे कुठे काय होतं? एकानेच तर मग गल्ल्यात त्याला मारलं. ते 1 to 1 आहे ना, सामूहिक युद्ध नाही झालं. सामूहिक युद्ध झालं असतं तर दाविदाचं काय झालं असतं? दाविदाचं काही नसतं झालं. दावीद जिंकलाच असता, कारण त्याचंही सैन्य तयार होतं, शौलाचं सैन्य सज्ज होतं. हे विसरू नका. असं सांगू नका मग बिचारा दावीद मारला गेला असता. कशाला मारला गेला असता? दावीद तर मेंढपाळ होता, तो मेंढरं सांभाळत असताना सहज तो तिथे भावांची चौकशी करायला येतो. पण सैन्य तर अगोदरच होते ना, कप्तान तर अगोदरच होते ना, त्याचे 7 भाऊ तिथेच होते ना, युद्धाच्या तयारीने आलेले. हे जे शिक्षण आहे, म्हणून पौलाने जे दिलं हे
ऐकायला जेवढं गोड आहे तेवढं समजायला कठीण आहे. या प्रकारे मी तुम्हाला आउटलाईन वगैरे सर्व दिलेलं आहे. तुमच्याकडे नकाशे मी दिले होते मागे, हे तुमच्या व्हॉट्सअपला किंवा तुमच्याकडे असू शकतात. मिशनरी कार्याच्या प्रवासाच्या पेऱ्याचे नकाशे, तुम्ही त्याचा संदर्भ घेऊ शकता. जी देवता होती तिचं पण चित्र मी मागे तुम्हाला व्हॉट्सअपला दिलं होतं. तुम्ही नसेल पाहिलं तर अर्थ मी करून तुम्ही ब्राउज करू शकता इंटरनेटवर. तुम्हाला हा असा फोटो तिच्या मूर्तीचा तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. हा तो गोषवारा आहे आपल्या अध्ययनाचा आणि माझी खात्री आहे की तुम्हाला याचा उपयोग होईल. महत्त्वाचा मुद्दा आज सकाळी मला हे सांगायचं आहे की गौरवी मंडळी येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यामध्ये चालावी म्हणून पौलाने मंडळ्यांना हे पत्र लिहिलं. नव्या मंडळ्या होत्या काही, त्यांना हे पत्र लिहिलं. म्हणून आपलं पण हे काम आहे की याला नीट समजून घेणं. त्याचा गोषवारा जो मी दिला त्यानुसार त्याची अनुक्रमणिका पाहणं किंवा तुम्हाला मी रूपरेषा दिली आहे ते बघणं. आता मी ऑनलाईन रूपरेषा वाचत नाही, कारण बोलता बोलता ती पुढे निघून जाईल, लिहिता येत नाही. पण तुम्हाला PDF टाकलं आहे, ज्यांना हवं आहे त्यांनी ते PDF घ्या किंवा मागा. रेव्हरंड अनुप वळवी AC चर्च नंदवार करून जी आमची साईट आहे त्याला सबस्क्राईब करा. पास्टर्स ग्रुप आहे, परवानगी घ्या, तुम्ही त्याच्यामधून मागा किंवा वैयक्तिक खाजगी मागू शकता. तुम्हाला ही सर्व माहिती त्याच्यामध्ये मिळेल. आजच्या ह्याचा सारांश हा की गौरवाची ख्रिस्ताची मंडळी तिच्या गौरवी वाटचालीमध्ये तिने जात राहून शेवटी कुठे प्रवेश करावा? देवाच्या गौरवामध्ये. परंतु आतून आणि बाहेरून आणि न दिसणाऱ्या जगातून धोके होतील. त्या धोक्यांना लक्षात घ्या, त्यांना तोंड देण्यासाठी सदैव सज्ज असा. यामध्ये 3 शब्द तुम्हाला मी फक्त मागे सांगितले ते आठवण करतो. 3 शब्दातही हे पत्र लक्षात ठेवता येतं. आम्हाला उठविले, आम्हाला बसविले आणि आम्हाला चालविले. उठविले, बसविले, चालविले. 1 2 3 4 5 6. चालताना संघर्ष येतो, उभे केले. संघर्षामध्ये काय केलं त्याने आपल्याला बघ उभे केले. 1 2 अध्यायामध्ये उठविले, 3 4 अध्यायामध्ये चालविले, 5 6 अध्यायामध्ये आम्हाला बसविले आणि 5 6 मध्ये चालविले. 3 शब्दातही ही या पुस्तकाची रूपरेषा होऊ शकते. मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि आशा आहे की आपल्याला काही प्रश्न असतील तुम्ही मंडळीला पण विचारू शकता. म्हणजे आमच्यामध्ये पाळक सुवार्तिक आहेत, वडील मंडळ आहेत, अनुभवी आहेत, पवित्र शास्त्र शिक्षण घेतलेले आहेत. तुम्ही त्यांनासुद्धा विचारू शकता की हे काय. लक्षात असू द्या, ही फक्त तोंड ओळख म्हणून आपण हे करत आहोत. धड्याधड्याप्रमाणे अध्यायाप्रमाणे आपण समग्र विषयांचा अभ्यास करीत नाही. त्याचा अभ्यास अनेकदा आपला पूर्वी झालेला आहे आणि एक अभ्यास करायला पुस्तकाला पुष्कळ दिवस लागतात आणि सेमिनार केला तर 2 दिवस 3 दिवस कमीत कमी लागतील. म्हणून आपण हे घ्या, त्याचा वापर करा, पुढे जा आणि देवाचं गौरव करा. This introduction to letter to Ephesians is just a kind of superficial information about the letter, about writer, about the themes and also the structure of the book. Also, mostly it is important to understand the church is a glorious church of God who has placed in the church his glorious gifts so that the church walks into it to fulfill his purpose for his kingdom. There is a glorious reward for the church, but there is a war between church and the unseen forces of darkness and the world and the flesh. So we need to be ready to fight with them together with Christ, having all the armament and also being faithful to one another. The victory is already done. We need to walk in victory. The book of Ephesians teaches us
to walk in victory. Thank you very much, and may God continue to bless you. खरंच या अध्ययनाच्या द्वारे आणि या मोलवान ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहे त्या अतिशय मुद्देसूद रीतीने आपण बघत आहोत आणि माझा विश्वास आहे की त्याद्वारे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये तर वाढ होतच आहे, सोबतच ज्या ठिकाणी आपण आहोत त्या मंडळीला देखील याचा लाभ होतोय. यासाठी परमेश्वराचा आभार मानित मी डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांचा मनपूर्वक आभार मानतो व पुन्हा आपणाला विनंती करतो आपण हे वाचावत आणि पुन्हा एक वार हा व्हिडिओ आपण बघावा, यासाठी की आपल्याला काही गोष्टी राहिल्या असतील लिहायच्या त्या लिहिता येतील व समजायच्या ते समजून घेता येतील. यावेळेला LP वळवी पाळक साहेब मी आपणाला विनंती करेन आपण पुढे यावं, प्रार्थना करावी व आशीर्वाद सुद्धा आपण द्यावा. सायंकाळसाठी सूचना आहे सायंकाळी 6 ते 6:30 या वेळेला सुद्धा मननचिंतन असेल आणि रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब ते घेतील. प्रार्थना करू आपण. पवित्र सर्वशक्तिमान सर्वसमर्थ प्रभू, आज या सकाळच्या समयी तू आपलं सत्य आणि पवित्र वचन पुन्हा एकदा प्रभू तू आमच्या समोर ठेवलेलं आहे. कारण प्रभू मंडळ ही तुझ्या दृष्टीमध्ये अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि या मंडळीला या जगामध्ये तुझ्या गौरवशाली मार्गाने जाण्यासाठी तू केलेली तरतूद, तू पुरवलेला सर्व प्रकारचं प्रभू पुरवठा प्रभू केलेला आहे आणि मंडळीमध्ये वैयक्तिक जीवनामध्ये या वचनानुसार प्रभू आम्ही कशा रीतीने प्रभू आम्ही पाऊल टाकावं, कशा रीतीने जी दिलेली जबाबदारी आहे ती गंभीररित्या आम्ही यशस्वीपणे पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली तुझ्या मंडळीसाठी तुझ्या गौरवासाठी या सर्व गोष्टींचा वापर अगदी प्रभावीपणे व्हावा, यासाठी जे मौल्यवान शिक्षण या दिवसामध्ये प्रभू तू मंडळांना तुझ्या दासांना तू देत आहेस, तुझ्या दासाकरवी त्याबद्दल धन्यवाद देतो. जे ऑनलाईनमध्ये ज्याने हे तुझं वचन ऐकलेलं आहे, इथे जमलेले तुझे सर्व दास आम्हा सर्वांना या वचनाच्या द्वारे तू आशीर्वाद दिला, त्याहीबद्दल प्रभू मी मनापासून धन्यवाद देतो. खरोखर प्रभू हे रहस्यपूर्ण हे शिक्षण आहे आणि हे फार गहन आहेत आणि या सर्व गोष्टी जेव्हा आम्ही समजून घेतो प्रभू त्यावेळेस तू खरोखर तू आम्हाला आशीर्वादित करतो, समृद्ध करतो, म्हणून धन्यवाद देतो. पुन्हा एकदा प्रभू तुझ्या वचनाबद्दल तुझ्या दासाबद्दल मी धन्यवाद देतो. ही विनंती प्रभू येशूच्या पवित्र नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता इथे जमलेल्या सर्व तुझ्या दासांबरोबर ऑनलाईनमध्ये जे तुझं वचन ऐकत आहे त्या सर्व प्रियजनाबरोबर, देवाची प्रिय मंडळी, देवाचे निवडलेले राष्ट्र इस्रायल्याबरोबर प्रभू येशू तू येईपर्यंत सो. आमेन.